कृष्णे, बरं वाटतंय का ग आता? कणकणी कमी आहे का व्हायच? हाय तर थोडं बरं वाटतंय. अगं अगं कशा पाय उठायला लागल्यास? हा कृष्णी, अगं भाय तू ना खरंच व्हायचा आराम करायचा नव्हता ग. नाही मम्मी, अभ्यास करावा लागेल. उद्या परीक्षा आहे बघ माझी. आधीच माझा अभ्यास झाला नाहीये. अगं पण कृष्णी, जरा वेळ पड आणि मग बस अभ्यासाला. आजारपणाचं कारण देऊन चालेल का? मला परीक्षा द्यावी लागल, अभ्यास बी करावा लागल. काही पर्याय नाही आपल्याकडं. पण थोडा वेळ आराम कर, व्हायच पड आणि मग अभ्यासाला बस. पाहिजे तर मी तुला उठवते. ऐक माझं, मला काय तुझ्या परीक्षेची काळजी नाही व्हय? हा, थोडा वेळ आराम कर आणि मग बस अभ्यासाला. पड पड बरं आधी. अजिबात ऐकणार नाही मी तुझं. पड चौकशी. ओय कृष्ण कुठं आहे? मुंजा कपकी जरा. कृष्ण आत्ताच झोपल्या. बर बघ, ही उद्या परीक्षेला लागेल, ती द्यायला आलतो. तिला आठवणीने द्या, नाहीतर उद्या परीक्षेला बसून द्यायची नाही. वय देते की मी तिला. चल मी जातो. म्हणजे हा. अरे ये की बस. अगं काय म्हणते तब्येत मग? हाय बरी. हा, आणि काळजी करायचं काय काम नाही. उद्या जरी आपल्याला परीक्षा देता नाही आली तर आपण मोरल्या टायमाला परीक्षा देऊ. हा, आणि आता तुझी तब्येत लय महत्वाची आहे. जीवाला जप जरा. मी उद्या देणार आहे परीक्षा. मुंजा, तेवढं एक काम करशील का? एवढा अकाउंटिंगचे 2 चॅप्टर वाचून दाखवशील का मला? तेवढंच माझं ध्यानात राहील. विषय आहे का? लगेच दाखवतो वाचून. खडा खडा असता. Consideration of law and regulation in the audit of financial statement. हे मुंजा, अरे काय वाचतोयस? ही काय? हे बघ, हे रिस्पॉन्सिबिलिटी ऑफ मॅनेजमेंट फॉर कंपायलन्स. Huh. Effect of law and regulation. The effect and the financial statement of laws and regulation. Whatever's consideration. पहिलं वाक्य सांग. देवा, माझ्या कृष्णेला परीक्षेपुरती तरी ताकद दे र. रंजे, अगं काय ग ही? दुधाचा गल्लास तसाच ठेवून वट्टा पुसत होतीस वी ग? पण काय बी म्हण रंजे, पोरीकडची माणसं जशी येऊन गेली ती का नाही, तशी तू शांत शांतच आहेस बघ. नाहीतर काय करू मग आता? अगं मी किती काळजी घेतली होती की रायाच्या पत्रिकेबद्दल कुणाला काय कळलं नाही पाहिजे. त्यासनी कसं कळलं देव जाणे. अगं आता इद्या त्यांचं दुश्मन काही कमी आहे ती इथं. लई लोक जळते ते आपल्यावर. आणि तसं बी लगीन म्हणल्यावर पत्रिका तर बघणारच की ग माणसं. अगं मग असं असेल तर मग रायाचं लगीन कुणाशी करायचंच नाही का? माझ्या रायाचं लगीन होणार नाही? असं कसं होणार की ग? आपल्या रायाचं लगीन नक्की होणार. ती बी एकदा नाही 2दा होणार. तू फक्त वय म्हण. सगळं करते बघ, तू म्हणशील तसं ऐकते. पण मला माझ्या या डोळ्यांनी रायाचा सुखी संसार बघायचा आहे ग. तुला तुझ्या रायाचा सुखी संसार बघायचा आहे ना? होय. मग रायाचं आणि कृष्णीचं लगीन लावून दे. अगं पण अगं रंजी, ऐक माझं जरा. नको तिथं लई विचार करू नगस. अगं आयतं स्थळ हाय, पोरगी बी चांगली हाय, आणि आपल्या उपकाराच्या वजाखाली जगणारं घर आहे ती तुला नाही म्हणायची नाहीत. आणि ह्या समध्या गोष्टीचा त्यासनी मी आनंदच असेल बघ. तू जरा शांत डोक्याने विचार करून बघ. रायाची पहिली बायको अल्पायुषी आहे ही गुरुजींनी सांगितलेलं बाकी फक्त आपल्याला ठाव आहे. त्यासनी कुठं ठाव आहे? अगं इथं ओळख नसणाऱ्यांना रायाच्या पत्रिकेबद्दल समज कळतंय.
आणि सोपान आशा तर आपल्या घरातलं आपल्याला चांगलं ओळखतात आणि त्यासनी हे कळणार नाही. हे बघ, तू त्याचं टेन्शन घेऊ नकस. मी आहे नव का, माझ्या टोसक्यात समद तयार आहे. तू बघस तर नाही म्हणू नगस. हे बघ रंजे, जसा तुला रायाचा सुखी संसार बघायचा आहे का नाही, तसाच मला बी आपल्या रायाचा सुखी संसार बघायचा आहे. वय मन रंजे. देवा, माझ्या लेकीची आज परीक्षा आहे. समद व्यवस्थित पार पडू दे. बाकी अभ्यासात तिची ती सक्षम आहेच. फक्त तुमचा आशीर्वाद राहू दे म्हणजे झालं. काय ग, बरं वाटतंय ना? हो का? वाटतंय की ग बरं. मला काय होतंय तवा? कायम आशीच राहा म्हणजे झालं. तू चांगली असलीस ना की जीवाला काय बी घोर नसतोय बघ. बरं जा, हावर पाठदिशी परीक्षेला जायची तयारी कर. हा, आणि तुला काय हवं नको ते समज सोबत घे. तर मी तुझा डबा भरते. मुंजा कुठे आहे ग? काय माहित, येत असेल की. थांब, मी त्याला फोन करते. कधी येणार? ए बाळा, तुला सोडू का सायकल कॉलेज मध्ये? अरे नको, मुंजा येतोय घ्यायला. ती येईल का? नाही तर बेबोरशाचं पोर आहे ती तू म्हणून कुठे तरी दुसऱ्याला बोंबलत जाईल. नाही र, काल त्यानं सांगितलंय मला येणार म्हणून. म्हणलं नाही तू? होय बर बर. ए डबा आण, चल पटकेने. मामा, पाया पडते. अरे जगात एक नंबर येणार आहे लेकरा तो. इतका कष्ट करते माझं लेकर. आण डबा पटकेन, चल. ठीक आहे कृष्ण, हे तुझा डबा. चला. सावकाश जा बाबा. हा हा. काय फोन उचलला बघ ह्यो. अगं गाडीवर वगैरे असेल ती, हो येईल की. अगं किती वेळ झाला फोन करते मी. मुंजा, ए मुंजा, इकडे दर. ही सुरेश मामाच्या पोराला कापड देऊन ये, जा पटकन. अगं आबाने माझ्यासाठी घेतली ती कापड, त्याला काय मी देऊ? त्याच्या बापाला घ्यायला सांगितलं त्याला कापड. उलट बोलतोयस बरं मूड द्या. अरे तो आब्या चार काम तरी करतोय, तुझ्यासारखा नाही मंडेत दुसऱ्यांच्या भाज्या ऐकत बसत. जागाप. ए मला कापडाची बीक नाही लागली. त्यासारख्या 100 लोकांना कापड फुकट वाटेन मी. उगा मला तू साधा समजू नको. परीक्षेला जायचं म्हणून टाइम नाही मला. मूड द्या. माझ्या भावाच्या पोराला भिकारी म्हणतोयस वैर. तुला दावतीच. तुझ्या जीभाचा शेंडाच कापायला पाहिजे. जा म्हणल्यावर जा गप गुमान. अजिबात फोनला हात लावायचा नाही. माझी परीक्षा आहे, मला लागल फोन. लय मोठा शिकून साहेब होणार आहेस ना, माहितीये मला. माझ्या भावाच्या पोराला भिकारी म्हणतोयस. तुला दावतेच कोण भिकारी आहे ती. अगं कोण आहे बघू दे की. हात लावायचा नाही म्हणलंय ना, एकदा सांगितलेलं ऐकत जा मुंजा. कुणाला फोन येतो ती तर बघू. फोन पाहिजे वे. हात कर पुढं. घे हात पुढं घे. फोन पाहिजे का? घे. घे फोन. घे फोन. घे फोन. ए मला परीक्षेला जायचंय. आता घे की गोंधून. बस कोपऱ्यात परीक्षा देत. अगं मी तुझ्या पाया पडतो पण दरवाजा उघड. आता कळेल तुला भिकारी म्हणजे काय असतंय ती. नाही तुला रस्त्याकडनं भीक मागायला लावली ना तर नाव सांगणार नाही. काय ग, काय झालं? कुठवर आलाय मुंजा? कुठवर काय मामे, त्यानं अजून फोन बी उचलला नाही. मी मेसेज केला तर त्याचा बी रिप्लाय केला नाही बघ. असं कसं ग? काय मला समजाना बघ. मला लई काळजी लागली. कायम येळ्यात येणारा मुंजा आज कसं काय उशीर करायला लागलाय ग? हा, बर जाऊ दे, ते येईल मागणं. चल मी येते तुझ्यावर. नाही नाही, अगं तू कशाला? तुझा परत हेल्पट होईल की ग. अगं असं काय करतेस कृष्ण? एक तर तुझी तब्येत बरी नाही. हा, आणि रस्त्यात काय लागलं म्हणजे मग एकटी कुठे जातीस तवा? धाकलं मला तुम्ही इथं काय काम होतं का? या की बसा.
हे आताच गेले कारखान्यावर. अहो नाही नको मामी, कृष्णाची तब्येत कशी आहे तेच बघायला आलो होतो. कशी आहे तब्येत तुझी? हाय बरी, परीक्षेलाच निघाली होते. मी सोडू का तुला? नाही मुंजा आहे की सोबत. मामी, कालच्या बद्दल माफ करा. का? मीच तिला फाईलचा बहाणा करून घरी पाठवलं होतं, म्हणजे तिला घराकडे जाता येईल, अभ्यास करता येईल. पण समजच फसलं. हो, पण मग त्यासाठी तुम्ही कशा पायी माफी मागताय? हा, म्हणजे येतोय का सोडू मी? अगं ती म्हणतायत तर जा की. मुंजा काहीतरी गडबडीत असेल, बिनकामाच्या परीक्षेला उशीर न व्हायला. मी सांगते त्याला. हा, जा तू. ठीक आहे, चला. मामी पाया पडते. होय, लई मोठी हो, पहिल्या नंबराने पास हो. सर, आज मुंजा नाही आणि परीक्षेची गडबड आहे म्हणून तुमच्या गाडीवर बसते, नाहीतर बसलीच नसते. अरे देवा, ह्यो तो मुंजान दिलेला कागद आहे. तर ही चिठ्ठी नसेल तर पोरीला पेपराला बसून द्यायचं नाही. ती एक या फायवे मागत हवा. दादा जरा घाई करा की, लवकर लवकर चला बघा, उशीर होतोय मला. हवं हवं दादा, काय झालं? दादा काय झालं? हा, दुसरी रिक्षा पकडा तुम्ही. अरे देवा, आता इथे कुठे मिळणार दुसरी रिक्षा?
अहो सर उठवायचं ना, कधी झोप लागली कळालंच नाही. अगं आता उठलीस की. मी निघते, परीक्षेला उशीर होतोय. कृष्णा, अगं बरं आहे ना तुला? हाय आता बरं. हा, अगं आजारी होतेस ना म्हणून विचारलं. बरं मी थांबू का? नाही नाही, मुंजा येतोय की. आणि असं बी तुम्हाला लई काम असेल ना. ठीक आहे. येते. हॉल तिकीट. मॅडम हॉल तिकीट. हा. नाव काय तुमचं? कृष्णा गोविंद फुले. कृष्णा फुले. आता 1 मिनिट. हा. मुंजा उचल की रे फोन. मुंजा उचल रे फोन मुंजा. काय झालं मॅडम? हो दादा, माझं हॉल तिकीट घरी राहिले. कुणाला सांगितलंय का आणायला? माझा मित्र आणतोय, पण तू आता फोनच उचला ना. हो, दुसरं कोणी घरी नाही का? मामी आहे, पण तिला इथला पत्ता माहिती नाही. मग आता? मॅडम अजून तुम्ही इथंच आहे होय? मामा, ह्या वेळेला मला परीक्षेला जाऊ द्या की. हो अहो मॅडम, तुमच्याकडे हॉल तिकीट असेल तर कशाला अडवतोय तुम्हाला? मामा, पण तुम्ही मगाशी बघितलं ना रजिस्टर मध्ये माझं नाव आहे, तर मग झालं की सोडा की. अहो मॅडम, असं चालतंय होय? ओळख पटवावी लागते, नाहीतर कुणी बी तुमच्या नावावर पेपर देईल, म्हणून हॉल तिकीट लागतंय. पण ह्या वेळेला काय? परीक्षा काय होतच राहतील, आणि असा बी पेपर सुरू होऊन बराच वेळ झालाय, आणि हॉल तिकीट असल्याशिवाय तुम्हाला बसू देणार नाही. त्यामुळे घरला जावा, हा, आणि पुढच्या वेळेला सगळी तयारी करून या. जावा मॅडम, जावा तुम्ही.